26 जनवरी को राज्य सरकार की ओर से मराठा समुदाय को ओबीसी से जाति प्रमाण पत्र जारी करने का सर्कुलर जारी किया गया था। एनसीपी ने राज्य सरकार द्वारा जारी मसौदा अधिसूचना का विरोध किया है। ये बात एनसीपी के ओबीसी सेल के प्रदेश अध्यक्ष राज राजापुरकर ने मुंबई स्थित प्रदेश कार्यालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में कही। राज राजापुरकर ने कहा कि राज्य सरकार द्वारा जारी मसौदा अधिसूचना के संबंध में अपना पक्ष रखने के लिए ओबीसी सेल के माध्यम से एनसीपी में काम करने वाले प्रत्येक कार्यकर्ता के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है। राहुल गांधींनी इंडियाच्या आघाडीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण विषय असेल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेतलेली आहे की जातीय जनगणना हा महत्त्वाचा मुद्दा जो असेल तो त्या ठिकाणी राहुल गांधींनी घेतलेला आहे। मला आपल्याला सांगायला आवडेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जातीय जनगणनेसाठी सगळ्यात पुढे आणि अग्रेसर असेल। जातीय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीच्या माध्यमातून अनेक आंदोलन झालेली आहेत। महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्या ठिकाणी वारंवार राज्यपालांकडे पत्र दिलेलं आहे। राज्यपाल वेळ देत नाहीये। राज्यपालांना पत्र देऊन आज 2 महिने झालेले राज्यपाल वेळ देत नाहीये। जातीय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एकवटणार आहे आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातल्या असलेल्या महाविकास आघाडीमध्ये हा सगळ्यात अग्रणीचा मुद्दा असेल असं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून या विचारातून त्या ठिकाणी आश्वासित करतो। येणाऱ्या काळामध्ये आमच्या संसद आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे या देखील त्या ठिकाणी या भूमिकेला संसदेमध्ये प्रामुख्याने घेतील आणि हा मुद्दा आमच्या पटलावरती कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून सगळ्यात वरती असेल असं देखील मी आपल्याला आश्वासित करतो। जो विरोध आहे तो या शासनाच्या अधिसूचनेच्या मसुद्याला आहे। या अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये जो शब्द प्रयोग केला गेला आहे, अधिसूचनेचा जो मसुदा आहे तो आमच्या मते चुकीचा आहे। याच्यामध्ये वापरण्यात आलेला सगळे सोयरे शब्द, आता सगळे सोयरे शब्दाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सिंपल असे साधारणशी गोष्ट आहे की समजा आता एक एक्झाम्पल देतो की आमचे मंत्री आहेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब। आता आव्हाड साहेबांचं लग्न झालेलं आहे, त्यांच्याशी त्या आहेत ब्राह्मण प्रवर्गातल्या। आता आव्हाड साहेब हे येतात वंजारी, ओबीसी मध्ये येत असतील, भटक्या विमुक्तमध्ये असेल। आता वंजारी समाजातली आव्हाड साहेबांच्या पत्नी आहे ब्राह्मण, मग त्यांच्या सगळे सोयऱ्यांना तुम्ही सरसकट आरक्षण देणार का ओबीसी मध्ये प्रवर्ग करून? म्हणजे सरकारची मुळाची व्याख्या आहे ती व्याख्या चुकीची आहे। म्हणजे मराठा समाजातला एखादा आंतरजातीय विवाह केलेला एखादा त्या ठिकाणी व्यक्ती असेल, त्याची मिसेस त्यांच्या धर्मपत्नी ज्या असतील त्या एखाद्या विशिष्ट वेगळ्या समाजातल्या असतील, त्यांच्या सुद्धा सगळे सोयऱ्यांना आपण त्या ठिकाणी सरसकट आरक्षण देणार। याचा अर्थ असा झाला की तुम्ही सरसगट आणि सगळे सोयरे ह्याची व्याख्या तुम्ही स्पष्ट करत नाही आहात। जो अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे तो घटनेच्या विपरीत आहे। म्हणजे अशा शब्दांचा प्रयोग करून त्या ठिकाणी तुम्ही जर सरसकट त्या ठिकाणी एखाद्या समाजाला ओबीसीमध्ये प्रवर्ग करणार असेल आणि त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे की जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत मुळात चुकीची आहे। कारण याच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर शासनाने जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदललेला आहे। म्हणजे प्रमाणपत्र देण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदललेला आहे, तो पण सोयीनुसार। मग जर आणि तो फक्त आणि फक्त कुणबी समाजासाठीच, कारण कुणबी समाजामध्ये प्रवर्ग करून मराठा समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देऊन त्याला आरक्षणामध्ये प्रवर्ग करण्याची शासनाची भूमिका होती का? याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामुळे एक मोठा समाज त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे। आणि अननेसेसरी एखाद्या मोठ्या प्रवर्गाला अस्वस्थ करून समाजामध्ये एका दुसऱ्या प्रवर्गासोबत भांडण लावण्याचा त्या ठिकाणी कुठेतरी कटकारस्थान आहे का असं देखील त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तो समाजामध्ये विचारला जातोय। कारण की मुळात ओबीसीचं जे आरक्षण होतं त्या ठिकाणी जनगणनेच्या अभावी अनेक ठिकाणी, म्हणजे राजकीय आरक्षणाच्या बाबतीत विचार करता अनेक ठिकाणी जनगणनेच्या अभावी त्यांचं आरक्षण जे होतं ते त्या ठिकाणी न्यायालयाच्या उंबरवरती कितपत पडलेलं आहे। कितीतरी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती असतील, ग्रामपंचायती असतील, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत आणि त्यांचं जे राजकीय आरक्षण आहे भवितव्य आहे ते त्या न्यायालयाच्या उंबरवरती कितपत पडलेलं आहे। मग जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही, म्हणजे ह्याचा बेस जो आहे तो जातीय जनगणना जोपर्यंत होत नाही राज्यामध्ये तोपर्यंत कुठल्याही समाजाला आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागू शकणार नाही। मग मराठा असेल, ओबीसी असेल, एससी असेल, प्रत्येक समाजासाठी आणि ही जनगणना अत्यंत महत्वाची आहे। आणि जर अशा प्रकारे गृह चौकशी करून सर्वे करून जर तुमच्याकडे याची त्या ठिकाणी समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याचे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला जर चेक करत असाल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी राज्याच्या अंतर्गत असलेला म्हणजे हा जो राज्याचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अशी जनगणना करण्यासाठी काय अडचण आहे? जर तुम्ही तुमचे सर्व डिपार्टमेंटची लोक
एकत्रित करून आज या म्हणजे मला असं वाटतं की कदाचित आज तारीख आहे 6 तारीख, तुमच्याकडे जो आयोगाला तुम्ही अहवाल सादर केलेला आहे, तुमच्याकडे मागासलेपणाचा त्या ठिकाणी अहवाल सादर करण्याची तुमच्याकडे त्या ठिकाणी परिस्थिती तुम्ही जी आहे ती जी काही चौकट तुम्ही परिपूर्ण केली, जर हे तुम्ही करू शकता, राज्यातला सगळा जो काही शासकीय स्टाफ आहे तो सगळा स्टाफ तुम्ही वापरला आणि तुम्ही हे केलं, तर मग तुम्हाला जातीने जनगणना करणं का अवघड आहे? जातीने जनगणना का नाही करत? ते केलं तर सगळ्यांचे प्रश्न मार्ग लागतील, सगळ्यांच्या आरक्षणाचे प्रश्न मार्ग लागतील. राज्यातल्या प्रत्येक समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जी जी काही त्यांची भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करून त्यांना त्याची सवलत देणं, हा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर जातीने जनगणना ही या राज्य सरकारने पहिल्यांदा केली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचा विरोध मराठा समाजाला बिलकुल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीची खंबीर भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. एखादा समाज मागासलेला असेल तर त्या मागासलेल्या समाजाला आरक्षणाच्या लाभातनं आरक्षणाच्या भूमिकेतनं पुढे येऊन त्या समाजाचा विकास व्हावा ही त्या समाजाची भूमिका असली पाहिजे आणि त्यासाठी त्या एका समाजाने देखील पाठिंबा दिला पाहिजे. मग ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, बीजेपी असेल, सगळ्यांनी दिला पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीची गंभीर भूमिका आहे. त्याला आम्ही समर्थन करतो. पण त्यांना आरक्षण देताना 50% मर्यादा ओलांडून राज्याने राज्याच्या अंतर्गत असलेला हा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे होता. सर्वपक्षीय बैठक बोलून, सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलून एकत्रित समविचारी असा विचार जर केला असता तर मला असं वाटतं की हा विषय सहज सुटला असता, जेणेकरून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नसता. ओबीसी असला तरी सुद्धा, पण ओबीसीच्या आरक्षणाला हा धक्का लागतो आहे. हा धक्का मुळात ओबीसीच्या आरक्षण लागणं हे काही ओबीसी प्रवर्गाला किंवा ओबीसी वर्गाला देखील सोसावणारं नाही आहे आजच्या काळामध्ये. त्यामुळे पक्षाची प्रमुख भूमिका आमची असेल की आम्ही या ठिकाणी हरकती नोंदवण्याचं त्या ठिकाणी ओबीसी सेलच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. राज्यातल्या अनेक हजारो हरकती त्या ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयावर जातील. आमच्या हरकती पुन्हा सांगतो, राज्य सरकारच्या अधिसूचनाचा जो काही त्यांनी जो मसुदा तयार केला आहे त्या मसुद्याला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला नाही आहे, बिलकुल नाही आहे. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल, मग तो मराठा समाज असेल, अल्पसंख्याक असेल, लिंगायत असेल, ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल किंवा इतर असेल, त्या समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल अखंड पक्ष हा कार्यरत राहील आणि रस्त्यावरती उतरेल त्याच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी. परंतु समाजामध्ये जर दंगे होत असतील, समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाही. किंबहुना ओबीसी सेल बहुजनांना एकत्रित करून मग मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध धनगर किंवा मग धनगर विरुद्ध मराठा, मग मराठा विरुद्ध अल्पसंख्याक या सगळ्या वादांना तोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल या सर्व बहुजनांना एकवटण्याची, जोडण्याची भूमिका घेणार आणि त्यासाठी महाराष्ट्रभर बहुजनांना जोडण्याचं काम करेल. या सर्व समाजामध्ये असलेले मतभेद दूर करून या समाजाला एकवटण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये जातीने जनगणनेचा मुद्दा घेऊन ओबीसी सेल रस्त्यावरती उतरेल, आंदोलनं करेल. ही ओबीसीची प्रमुख भूमिका असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक शिष्टमंडळ सन्माननीय माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना त्या ठिकाणी लवकरच भेटणार आहे.